फिर से एक बार हम उस प्रभु का धन्यवाद देते हैं जो आज हमें यहाँ लेकर आया। पुन्हा एकदा त्या परमेश्वराचे आम्ही आभार मानूयात जो आम्हाला या ठिकाणी घेऊन आला हम कुछ देर यहाँ पर हैं। आणि काही वेळ आम्ही या ठिकाणी आहोत हम प्रभु के वचन से कुछ बातों को सीखने वाले आणि हैं। देवाच्या वचनांमधून काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत। ये सिर्फ सीखने के लिए और ज्ञान बढ़ाने के लिए नहीं हे है, फक्त शिकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्याकरता नाही, हमारे आचरण के लिए है। तर हे आमच्या आचरणाकरता आहे। हमारे जीवन में हम समृद्ध बने, ये परमेश्वर की इच्छा है। आमच्या जीवनामध्ये आम्ही समृद्ध व्हावं ही देवाची इच्छा आहे कोई गरीब ना रहे, ये परमेश्वर की इच्छा है। आणि कुणीही गरीब असू नये अशी देवाची इच्छा हम आहे। आत्मिक रीति से, आर्थिक रीति से, मानसिक रीति से, सब तरीके से हम समृद्ध बने, ये खुदा की इच्छा है। आत्मिक, आर्थिक आणि मानसिक रित्या आम्ही समृद्ध व्हावं ही देवाची इच्छा आहे। परमेश्वर हमें संपन्नता देना चाहता है। परमेश्वराची इच्छा आहे की त्याने आम्हाला संपन्नता द्यावी, हमें उसने समृद्ध करे त्याने आम्हाला समृद्ध और करावं परमेश्वर हमें संपन्न बनाना चाहता है, ये इसकी हृदय, वो उसके दिल की ये इच्छा है। आणि आम्ही संपन्न व्हावा ही त्याच्या हृदयातून इच्छा आहे। हम कई दिनों से समृद्धि के बारे में सीख रहे हैं आणि बऱ्याच दिवसापासून समृद्धी विषयी आम्ही ऐकत और आहोत बाइबल के अंदर बहुत सारी बातें ऐसी हैं जो हमें सीखना है कि परमेश्वर किस तरह से हमको समृद्ध बनाता आणि है। बायबलमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला शिकवतात की समृद्ध आम्ही कसे होणार आहोत। आज सब समृद्धि के पीछे भाग रहे हैं। आज सर्वजण त्या समृद्धीच्या मागे धावत आज आहेत सबको चाहिए कि मैं संपन्नता का जीवन जीऊं, मैं समृद्धि का जीवन जीऊं, आणि आज सर्वांची हीच इच्छा आहे की मी संपन्नतेचं आणि समृद्धीचं जीवन और जगावं इसीलिए वो रात और दिन भागे जा रहे हैं। आणि म्हणून रात्रंदिवस ते धावत आहेत। और किस लिए भाग रहे हैं? कशासाठी? क्यों भाग रहे हैं? का? क्योंकि हर एक व्यक्ति को समृद्ध बनना है। की कारण प्रत्येक व्यक्तीला समृद्ध व्हायचं आहे। आपकी इच्छा आप समृद्ध बने? तुमची आहे का इच्छा की तुम्ही समृद्ध असावं? हम सब चाहते हैं हम समृद्ध बने, आमची सर्वांची इच्छा आहे की आम्ही समृद्ध असावं। लेकिन बाइबल के अंदर कुछ सिद्धांत है, कुछ प्रिंसिपल हैं जो आपको मुझे सीखना होगा, बायबलमध्ये काही सिद्धांत दिलेले आहेत ते आम्हाला शिकायची गरज आहे, जो आपको मुझे समृद्ध बनाएगा। जे तुम्हाला आणि मला समृद्ध इसलिए बनवतात। समृद्धि को पाने के लिए मुझे क्या करना होगा, ये बात को सीखना है। आणि म्हणून समृद्धी मिळवायचं असेल तर मला काय करावं लागेल या गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील। इसलिए आपके पड़ोसी को आप बेझिझक बोल सकते हैं कि प्रभु आपको समृद्ध बनाना जा रहा है। हम प्रभु चाहते हैं कि हम समृद्ध बने, देवाची इच्छा ही आहे की आम्ही समृद्ध व्हावं और हम सबकी प्रार्थना यही है कि प्रभु हमारी गरीबी से निकालकर हमको अमीर बना दे। आणि आमच्या सर्वांची प्रार्थना हीच आहे की प्रभू आम्हाला गरिबीमधून काढून संपन्नतेकडे न्यावं। हर एक व्यक्ति ये प्रार्थना कर रहा है और समृद्धि के पीछे भाग रहा है। आणि प्रत्येक व्यक्ती ही प्रार्थना करत समृद्धीच्या मागे धावत आहे। इसलिए आज हम ये देखेंगे बाइबल से कि परमेश्वर किस तरह से उसके लोगों को समृद्ध करता आणि है। आज बायबल मधून आम्ही पाहणार आहोत की परमेश्वर त्याच्या लोकांना कशा प्रकारे समृद्ध बनवू इच्छितो। हर एक व्यक्ति, बीमार व्यक्ति प्रभु यीशु के पास में आए, प्रत्येक रोगी व्यक्ती जेव्हा परमेश्वराकडे आले, प्रभु ने उनसे पूछा, मैं तेरी क्या इच्छा है मैं तेरे लिए करूं। देवाने त्यांना विचारलं, प्रभूने विचारलं की तुझी काय इच्छा आहे, और जैसे जैसे उन्होंने अपनी इच्छा को दर्शाया, आणि जशी त्यांनी आपली इच्छा प्रभु दर्शवली ने उनके जीवन में किया। प्रभूने ते त्यांच्या जीवनामध्ये तो केलं। आज मेरा ये सवाल है कि आप समृद्ध बनना चाहते हैं? आज माझा हा प्रश्न आहे की तुमची समृद्ध होण्याची इच्छा आहे का? अपने हाथों को खड़ा करके कह सकते हैं आप, प्रभु मेरी इच्छा है। अगर आपकी इच्छा नहीं तो प्रभु आपको समृद्ध नहीं बना आणि सकता। जर इच्छा नसेल तर प्रभू तुम्हाला समृद्ध नाही बनवणार। प्रभु मैं गरीब है, मैं भिखारी है, वो प्रार्थना नहीं करना। आता ही प्रार्थना बस झाली, प्रभू मी गरीब आहे, मी भिकारी आहे। प्रभु भिखारी की अवस्था से निकाल कर समृद्धि की और परमेश्वर हमको लाना आणि चाहता है। भिकेच्या अवस्थेमधून काढून समृद्धकडे माझा परमेश्वर तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो। क्योंकि मेरे खुदा का बाइबल कहती है कि एक भी ऐसा धार्मिक व्यक्ति को मैंने आज तक नहीं देखा जो भीख मांग रहा है। आणि देवाचं वचन असं सांगतं की कुठल्याही एकाही नीतिमान व्यक्तीला मी भीक मागताना पाहिलं नाही। और हम सब नीतिमान हैं। आणि आम्ही सर्व नीतिमान आहोत। हमारे नीतिमान हमारे कार्यों से नहीं है, आणि आमची नीतिमत्ता आमच्या कार्यांवर अवलंबून ये नाही, परमेश्वर के अनुग्रह तर के हे द्वारा, देवाच्या कृपेच्या द्वारे, यीशु के द्वारा है, येशूच्या उसके द्वारे, लहू के द्वारा है, त्याच्या रक्ताच्या द्वारे, जिसने हमें धार्मिक बनाया है। ज्यानं आम्हाला नीतिमान और बनवलं। धार्मिक व्यक्ति कोई गरीब नहीं हो सकता, आणि कुठलाही नीतिमान व्यक्ती गरीब असू शकत नाही, वो समृद्ध है। तर तो समृद्ध है। कई लोग इतने आत्मिक है, कहते दादा हम सिर्फ आत्मिक तौर से बहुत समृद्ध हैं। आणि काही लोक इतके धार्मिक येऊन सांगतात की आम्ही आत्मिकरित्या फार समृद्ध आहे। वो पहले अगर प्रभु ने आत्मिक रीति से आपको समृद्ध किया है ना, तो उसी का ब्लेसिंग है, आर्थिक स्थिति में प्रभु हमको समृद्ध आणि करेगा। आत्मिकरित्या जर तुम्ही समृद्ध आहात हे त्याचंच प्रतीक आहे की तुम्ही आर्थिकरित्या देखील समृद्ध आहात। तालियां, कंजूस लोग नहीं है हम लोग। अगर आपकी
तालियां प्रभु की महिमा के लिए से बजती रहेंगी तो मैं भी थोड़ा सा और आगे जा पाऊंगा. आणि देवाच्या महिमेसाठी जर तुमच्या टाळ्या वाजत राहिल्या तर मी जरा चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकेन. नंबर 1, पहिली गोष्ट, हम कैसे समृद्ध बन सकते हैं? आम्ही कसे समृद्ध होणार? सबसे पहली बात है परमेश्वर के अनुग्रह के द्वारा. सगळ्यात पहिली गोष्ट केवळ देवाच्या कृपेमुळे. हाँ, ये ध्यान रखना है, हे लक्षात घ्यायचंय. मेरा जो धनीपन है, मेरी जो समृद्धि है, ये मेरे टैलेंट या मेरी नौकरी, मैं बुद्धिमान है उसकी वजह से नहीं है. माझं ही समृद्धी जी आहे ते माझ्या बुद्धिमत्तेमुळे, माझ्या शक्तीने, माझ्या सामर्थ्याने नाहीच आहे. तो ये परमेश्वर के अनुग्रह के द्वारा. तर हे देवाच्या कृपेमुळे आहे. दूसरा कोरिन्थी पत्र 8:9 इसी प्रकार कहता है. आणि दुसरं कोरिन्थ 8:9 असंच सांगतं कि हम यीशु मसीह का अनुग्रह आप जानते हैं. आणि परमेश्वराचा कृपा आम्ही सर्वजण जाणतो. वो धनी होकर आपके और मेरे लिए कंगाल बना. आणि तो धनी असताना तुमच्या माझ्यासाठी कंगाल झाला. इसलिए कि उसके कंगाल हो जाने से हम धनी बन जाए. जेणेकरून त्याच्या गरीब होण्यानं आम्ही धनवान बनावं. संपन्नता, समृद्धि ये सिर्फ और सिर्फ परमेश्वर का अनुग्रह है. संपन्नता, समृद्धी ही केवळ आणि केवळ देवाच्या कृपेमुळे आहे. जो समृद्धि है सिर्फ परमेश्वर की कृपा से मिलती है. समृद्धी केवळ देवाच्या कृपेमुळे मिळते. और ये बात याकूब ने बहुत अच्छी तरह से जान लिया आणि था. ही गोष्ट याकोब चांगल्या तऱ्हेने जाणून होता. अगर आप याकूब के जीवन के बारे में पढ़ेंगे, याकोबाच्या जीवनाबाबतीत जर आम्ही बाइबल वाचलं, ऐसा कहती है उत्पत्ति 40 अध्याय और 30 अध्याय 43 वचन में, उत्पत्ती 30:43 मध्ये बायबल आम्हाला सांगतं, वो पुरुष याकूब ये धनी व्यक्ति बन गया. याकोब हा धनी व्यक्ती बनला. उसके बहुत सारी भेड़ बकरियां, दास दासियां, ऊंट और गधे थे. आणि बरेचसे शेरडं, मेंढरं, दास दासे आणि उंट त्याच्याकडे होते. ये बात याकूब ने बहुत अच्छी तरह से सीख लिया था. आणि ही गोष्ट याकोबाने चांगल्या तऱ्हेने शिकलेला होता. उसके जीवन में उसे ये मालूम था कि जो भी मुझे सफलता मिली है ये सिर्फ परमेश्वर के अनुग्रह के द्वारा मिली त्याच्या है. जीवनामध्ये तो हे जाणून होता जे काही यश त्याला मिळालेले आहे ते केवळ देवाच्या कृपेमुळे आहे. जो भी आप सफलता प्राप्त करते हैं, जी काही यश तुम्हाला मिळतं, जो जैसे आप एक स्तर से दूसरे स्तर में बढ़ते हैं, जसं तुम्ही एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे वो जाता, इसलिए नहीं है कि आप और मेरे अंदर बहुत सारी बुद्धिमत्ता है. ते यामुळे नाही की तुमच्या आणि माझ्यामध्ये फार बुद्धिमत्ता आहे. ये सिर्फ परमेश्वर उसकी प्रतिज्ञा के लिए आपको और मुझे आशीष देता है. फक्त त्यांनी दिलेल्या अभिवचनामुळे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित वो हमसे करतो. प्यार करता तो है. आमच्यावर प्रेम करतो. वो इतना महान है तो इतका महान आहे कि उसके वादों को उसके लोगों के लिए पूरा करता की है. तो त्याची अभिवचन त्याच्या लोकांकरता पूर्ण करतो. अब्राहम के, इसहाक के, याकूब के से जितनी भी प्रतिज्ञा परमेश्वर ने की थी वो सब यीशु मसीह में आपको मुझे मिली है. अब्राहम, इसहाक आणि याकोबाविषयी ज्या काही अभिवचन होते ते सर्व परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी पूर्ण केलेले आहे. परमेश्वर ने क्यों याकूब को सफलता दी? परमेश्वरानं का याकोबाला यशस्वी क्योंकि केलं? परमेश्वर ने उसके पिता से, उसके परदादा से प्रतिज्ञा की थी कि मैं तुझे ये उस याकूब बहुत सारी योजनाएं कर रहे हैं, इसके लिए नहीं हो रहा है. याकोब फार योजना आखत होता म्हणून ते नाही झालं. वो बहुत चतुराई से काम कर रहा है, इसलिए नहीं हो रहा है. फार चातुर्यानं तो काम करत होता म्हणून नाही झालं. याकूब के वंशजों को परमेश्वर प्यार करता था, उनसे प्रतिज्ञा की थी, इसलिए याकूब ये आशीष पाया. याकोबाच्या वंशजावर परमेश्वरांनी प्रीती केली, त्यांना अभिवचन दिलं होतं आणि म्हणून हे घडलं. और याकूब ये जानता था. आणि याकोब हे जाणून इसलिए होता. उत्पत्ति 31 अध्याय 10 से 11 वचन में वो कहता है, आणि म्हणून उत्पत्ती 31:10-11 मध्ये तो म्हणतो, मैंने सपना देखा है. मी स्वप्न पाहिलंय. स्वर्गदूत ने मुझसे कहा है स्वर्गदूत मला तू म्हणतोय इस प्रकार से काम करना. की तू अशा प्रकारे काम और कर. जब उसने याकूब ने जब परमेश्वर की योजना के अनुसार काम किया आणि याकोबानं जेव्हा देवाच्या योजनेनुसार काम केलं तो बहुत सारी भेड़ बकरियां उसको वहां पर मिली. त्यावेळेला बरीचशी शेरड मेंढर त्याला त्या ठिकाणी मिळाली. याकूब ने कौशल्य या चतुराई से वो उसका सफल नहीं पाया. आणि याकोबाला त्याच्या चातुर्यानं किंवा कौशल्याने यश नाही मिळालं, परमेश्वर के अनुग्रह के द्वारा, तर देवाच्या कृपेद्वारे मिळालं. परमेश्वर के अनुग्रह के द्वारा. देवाच्या कृपेद्वारे मिळालं. और ये परमेश्वर का वादा आपको और मेरे लिए है आणि हेच परमेश्वराचं अभिवचन तुमच्या आणि माझ्या करता कि आहे आप और मैं समृद्धि सिर्फ उसके अनुग्रह के द्वारा पाए. की तुम्हाला आणि मला समृद्धी केवळ त्याच्या कृपेमुळे मिळावी. इसलिए पहला कुरिन्थी 1 अध्याय 4 और 5 वचन में भी लिखा है आणि म्हणून पहिला कोरिन्थी याचा पहिला अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये लिहिलेलं कि आहे आप और मैं हर प्रकार से धनी और समृद्ध बने. की तुम्ही आणि मी प्रत्येक तऱ्हेनं समृद्ध और व्हावं. यहाँ पे वो करंथियों के चर्च को दिखाना चाहता आणि है करंथकरासच्या मंडळीला हे दाखवू इच्छितो कि वो जो लोग थे पहले वो गरीब थे हे जे लोक होते ते अगोदर गरीब होते और पूरी तरह से वो कंगाल थे. आणि पूर्ण तऱ्हेने ते
कंगाल जब होते, वो यीशु मसीह में आ गए, जेव्हा ते येशू मध्ये आले, उन्होंने यीशु के अनुग्रह को प्राप्त किया, येशूची कृपा मिळवली, तो बाइबल कहती है तेव्हा बायबल सांगतं कुरिन्थियों का हर एक व्यक्ति ये धनवान बन गया। आणि त्या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती धनवान झाला, हर चीज के अंदर, प्रत्येक गोष्टी, हर चीज के अंदर प्रत्येक गोष्टी अनुग्रह के द्वारा, कृपेच्या द्वारे, और यीशु ही वो समृद्धि का एकमात्र क्षेत्र है। आणि येशूच त्या समृद्धीचा एकमात्र स्रोत आहे। सिर्फ यीशु ही है जो एकमात्र स्रोत जो आपको और मुझे समृद्ध बनाना चाहता आणि है। येशूच एकमात्र स्रोत आहे जो तुम्हाला आणि मला समृद्ध बनवू इच्छितो। यीशु के अनुग्रह के द्वारा हम समृद्ध नहीं बन सकते। येशूच्या कृपेशिवाय आम्ही समृद्ध होऊ शकत बहुत नाही। सारे लोगों ने यीशु को छोड़कर समृद्धि पाना चाहते हैं, बरेच लोक येशूला सोडून समृद्धीच्या मागे और धावतात, उनको मिलती भी है, त्यांना मिळते लेकिन देखील, उसके साथ कष्ट और दुख और बीमारियां भी पण आती हैं। त्याच्या सोबत कष्ट, दुःख आणि आजार देखील लेकिन येतात। जब परमेश्वर अनुग्रह देता है, पण जेव्हा परमेश्वर कृपा देतो, उसके साथ तो किसी प्रकार का कष्ट बीमारियां नहीं देता। त्याच्या सोबत तो कोणतंही दुःख आणि आजार देत नाही। वो उसके अनुग्रह के द्वारा हमें समृद्ध करता है। त्याच्या कृपेच्या द्वारे तो आम्हाला समृद्ध आज करतो। कई लोग समृद्ध हैं, आज बरेच लोक समृद्ध आहेत, लेकिन वो समृद्धि का उपभोग नहीं पण त्या समृद्धीचा ते उपभोगच घेऊ शकत नाही। सिर्फ वो देखकर उपभोग ले सकते हैं, फक्त ते बघून ते उपभोग घेऊ वो शकत, खा नहीं सकते। ते खाऊ शकत लेकिन नाही। प्रभु का धन्यवाद हो, जो प्रभु ने हमें दिया है उसका पूरी तरह से उपभोग हम ले सकते पण हैं। देवाला धन्यवाद, जे काही प्रभूने आम्हाला दिलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग तुम्ही आणि मी घेत आहोत। यही तो अनुग्रह है, हीच तर कृपा आहे, यही तो अनुग्रह है। हीच तर कृपा आहे। अनुग्रह के साथ में परमेश्वर हमें चलाता है। कृपेमुळे परमेश्वर आम्हाला चालवतो। तो याद रखना कि आपकी और मेरी समृद्धि सिर्फ और सिर्फ परमेश्वर के अनुग्रह के लक्षात द्वारा घ्या है। की जी काही समृद्धी आहे तुम्हाला आणि मला आहे ती केवळ आणि केवळ देवाच्या कृपेमुळे आहे। मेरे पास में वो टैलेंट इसलिए नहीं है, माझ्याकडे फार हुशारी आहे म्हणून नाही, मेरे पास में डिग्री इसलिए नहीं है। माझ्याकडे कुठली डिग्री अरे म्हणून नाही। कितने लोगों के पास में डिग्री है फिर भी उनके पास में नौकरियां नहीं आणि है। कितीतरी लोकांकडे मोठमोठ्या डिग्र्या आहेत पण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीये। कितने टैलेंटेड लोग भरे हुए इस दुनिया के अंदर, लेकिन नौकरियां नहीं है उनके आणि या पास में। जगामध्ये कितीतरी हुशार लोक आहेत तरी देखील त्यांच्याकडे नोकरी नाहीये। लेकिन प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु के अनुग्रह से आपको और मुझे हर एक व्यक्ति को नौकरियां हैं। पण देवाची कृपा आहे की तुमच्या माझ्या आम्हा सर्वांकडे चांगल्या नोकऱ्या आहेत। हमारा बिजनेस है हमारे पास में, आमच्याकडे व्यवसाय आहे, कुछ ना कुछ हमारे पास में प्रभु ने दिया है, काही ना काही प्रभूने आम्हाला देऊ केलेलं आहे। और जो भी प्रभु ने आपको दिया है उसी को परमेश्वर आपके लिए आशीषित आणि करेगा, जे काही परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे त्यालाच परमेश्वर आणखी और आशीर्वाद खुदा देतो उसी के द्वारा आपको मुझे समृद्ध आणि बनाएगा। प्रभू त्याच्याच द्वारे तुम्हाला मला समृद्ध करेल। इसलिए आप पड़ोसी को बोल सकते हैं कि आप परमेश्वर के अनुग्रह के द्वारा समृद्ध हैं। आप उसको हाथ लगा सकते हैं, आप अनुग्रह के द्वारा समृद्ध हैं, क्योंकि आपके हाथ लगाने से वो आशीषित बनेगा। आमेन। आमेन। दूसरी बात, दुसरी गोष्ट, अगर हमें संपन्नता चाहिए, जर आम्हाला संपन्नता, समृद्धि की ओर हम जाना चाहते हैं, समृद्धीकडे आम्हाला तो जायचं हमें परमेश्वर को प्रथम स्थान, परमेश्वर को खोजना होगा। तर प्रथम स्थानी आम्हाला परमेश्वराला शोधावं लागेल, खुदा को खोजना होगा। परमेश्वराला शोधावं लागेल। खोजने का मतलब ये है शोधणं याचा अर्थ जीवन के हर एक क्षेत्र में परमेश्वर को प्रथम स्थान देना होगा। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान द्यावं लागेल। इसलिए हम सब वचन को ये जानते हैं, मत्ती 6:33 के अंदर, आणि मत्ती 6:33 आम्हा प्रत्येकाला माहिती आहे। आप परमेश्वर ने पहले खाने पीने पहनने के बारे में कहा है, आणि या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला खाना पिणं आणि घालण्या जे परिधान करतो त्याच्या बाबतीत सांगितलं। प्रभु ने कहा कि किसी बात की चिंता नहीं करना। आणि परमेश्वर म्हणतो की कुठल्याच फिर गोष्टीची काळजी 33 करू वचन में नका। उसकी चावी परमेश्वर बताता है। 6 अध्याय 33 वचन की चावी है। आणि ही 6वा अध्याय 33 वचन ही जी काय आहे चावी आहे। वो क्या चावी है? आणि ही काय अगर आहे? समृद्ध हम बनना चाहते हैं जर आम्हाला समृद्ध और व्हायचं समृद्धि की ओर अगर हम जाना चाहते आणि हैं, समृद्धीकडे आम्हाला तो जायचंय, परमेश्वर ने कहा तर प्रभू म्हटला पहले, पहिल्यानं, सब मिलकर बोलेंगे पहले, पड़ोसी को बोलना पहले, सब मिलकर बोलो पहले। पहले क्या करना है? समृद्ध होने के लिए सबसे पहली बात है परमेश्वर के राज्य को, उसकी धार्मिकता को खोजना है। तर सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर देवाचं राज्य आणि त्याची नीतिमत्व आम्हाला मिळवण्यासाठी और ये झटावं लागेल। जीवन के समृद्धि की एकमात्र कुंजी है। आणि जीवनाच्या समृद्धीचं हे एकमात्र चावी आहे। क्या चाबी है? काय ही चावी? परमेश्वर को खोजना है। देवाला शोधणं। क्या हमारे काम धंधे को छोड़कर प्रभु को खोजते रहे मग आता क्या? आम्ही आमचं काम धंदा सोडून देवाला शोधत बसू का? क्या हम कब काम पर जाएं? मग आम्ही कामाला कधी जाऊ? कब 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 हम अब चीजें करें? आणि बाकीच्या गोष्टी कधी कराव्या? नहीं, मैं वो बात नहीं करूं कि सब कुछ छोड़कर आप घर में बैठे हैं। मी
असं नाही म्हणत की तुम्ही सर्व काही सोडून घरी बसा, लेकिन आपके जीवन के अंदर आप काम से जाने से पहले आपके जीवन का प्रथम स्थान जो है वो परमेश्वर को देना है। पण आपल्या जीवनामध्ये कामाला जाण्याच्या अगोदर, कुठल्याही कामात हात घालण्या अगोदर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज आहे। पहले प्रभु के पास में जाना है पहिला प्रभूकडे और जायचं प्रभु ने वादा किया है। आणि प्रभूने वचन दिलंय, सुलेमान भी इतना वैभव में नहीं सजा जितना मैं तुझे सजाऊंगा। सलमोन देखील आपल्या वैभवाने एवढा सजला नसेल जितकं मी तुला सजवीन। उन फूलों को देखो, ते फुलांकडे उन पहा, चिड़िया को देखो, त्या पक्ष्यांकडे पहा, ऐसा देखो वैसा देखो, कितनी बात प्रभु ने बोल आणि दिया है। असं पहा तसं कितीतरी गोष्ट परमेश्वराने और सांगितलं। प्रभु कहता है उन सबसे बढ़कर आप हैं आणि प्रभू म्हणतो त्या सर्वांपेक्षा तुम्ही मोलवान आहात और मैं आपको समृद्ध करूंगा। आणि मी तुम्हाला समृद्ध इसलिए करेन। खाने के विषय में, पहनने के विषय में चिंता ना करें। आणि म्हणून खाण्यापिण्याविषयी कुठली काळजी करू नका, हमारा प्रबंध करने वाला परमेश्वर हमारे साथ में आणि है। आमचा प्रबंध करणारा आमचा परमेश्वर आमच्या सोबत इसलिए आहे। हमें परमेश्वर को प्रथम स्थान में रखना है आणि म्हणून नेहमी परमेश्वराला आम्हाला प्रथम स्थानी ठेवायचं। और ये परमेश्वर की आया हुआ निर्देश है। आणि हे देवाकडून आलेली सूचना क्या आहे। निर्देश है? काय आहे? हम परमेश्वर को खोजें, तर आम्ही परमेश्वराचा शोध हम उसकी घ्यावा, धार्मिकता को खोजें। त्याची नीतिमत्व शोधा। इसलिए खुदा ने वादा किया हमसे, हे परमेश्वराने आम्हाला वचन दिलं, हे कष्टी वे भरा कर लोग हो, बोझ से दबे हुए लोग हो, सब मेरे पास में अहो आओ, कष्टी आणि भाराक्रांत जन तुम्ही सर्वजण माझकडे या मैं तुम्हें विश्राम दूंगा, आणि मी तुम्हाला विश्रांती मैं देईन। तुम्हें विश्राम दूंगा। मी तुम्हाला विश्रांती उसने देईन। कहा कष्टी मत होना, परिश्रम करके बोझ के तले मत दबना, आणि तो म्हणतो फार परिश्रम करू नका, तुम्ही ओझ्याखाली दबू नका, मैं तुम्हें विश्राम दूंगा। मी तुम्हाला विश्रांती ये उसका देईन। वादा है। हे त्याचं वचन आहे। अपना बोझ किस पे डालना है? आपलं ओझं कशावर हमें टाकायचं? परमेश्वर पर डालना है। आम्हाला परमेश्वरावर अपना बोझ टाकायचं। लेकर मत चलना, आपलं ओझं घेऊन चालू अपना नका, बोझ खुदा को दे तर देना। आपलं ओझं परमेश्वराला ये द्या। बोझ के कारण आप बीपी बढ़ जाता है, आणि या ओझ्यामुळे बीपी वाढतो, शुगर बढ़ जाता है, शुगर वाढते। कई टेंशन आला। अच्छा, टेंशन के साथ में, चिंता के साथ में बीपी और शुगर भी आती है सर। आणि मग टेन्शन, काळजीमुळे बीपी आणि शुगर पण येतं। इसलिए खुदा बाप ने हजारों साल पहले बोल दिया तेरा बोझ मुझ पे डाल दे, आणि म्हणून हजारो वर्षापूर्वी परमेश्वर म्हटलं तुझं ओझं माझ्यावर टाक, कोई शुगर और कोई बीपी नहीं होगी। आणि मग कोणतंच बीपी शुगर होणार नाही। आमेन। आमेन। निश्चिंत रहना। निश्चिंत राहा। त्यांनी टेंशन दिला, तू टेंशन घेतलं कशाला? काय करे साहब, इतना प्रेशर है अपने ऊपर, इतना प्रेशर, रात को सो भी नहीं सकते ठीक से। आणि एवढं ओझं आहे, एवढं प्रेशर आहे की रात्री झोपही येत नाही। किसने बोला बोझ लेने के लिए? कुणी सांगितलं ओझं घ्यायला? खुदा बाप बोला बोझ मेरे को डाल दे, तू आराम से सो जा। परमेश्वर म्हणे तू माझ्यावर ओझं टाक आणि तू आरामात झोप। लेकिन हम रात को सो नहीं पाते। पण आम्ही रात्री झोपू शकत क्यों मालूम नाही। है? का माहितीये? अपना बोझ लेकर सो रहे हैं। कारण आपलं ओझं घेऊन झोपत बोझ आहोत। कितने लोग बोझ लेकर सोते हैं अपना? किती लोक आपलं ओझं घेऊन एक झोपतात, दगड घ्यायचे आणि छातीवर ठेवून झोपायचं, नहीं सो पाएंगे। नाही झोपू ये शकत। पत्थर के जैसा तो बोझ है, पत्थरों के जैसा बोझ आणि है। हे दगडासारखे ते ओझं आहे। जब रात को सोने जाएं आप, जेव्हा तुम्ही रात्री जो झोपण्यासाठी दिन भर का टेंशन है, जे दिवसभराचं टेन्शन, काम का टेंशन है, कामाचं असेल, इतना कल बहुत सारे बोझ हैं, आणि उद्याचं बरेचसे ओझे प्रभु आहेत। मैं कुछ नहीं जानता, प्रभू मला नाही माहिती, ये रात हर एक बोझ मैं तेरे ऊपर डालता हूँ आणि ह्या रात्री मी सर्व ओझं तुझ्यावर टाक और आराम से सोता हूँ। आणि शांत झोपतो। कल के बारे में तू देख लेना, उद्याच्या विषयी तू पहा, कल तू देख ले। उद्या तू पहा। और जब कल सुबह आप उठेंगे, आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठा, आपसे पहले परमेश्वर तैयार होगा आपके साथ जाने के लिए। तुमच्या अगोदर परमेश्वर तयार असेल तुमच्या सोबत जाण्यासाठी। किसी भी बात का टेंशन नहीं लेना, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, किसी भी बात की चिंता नहीं करना। कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका। आज नौकरी छूट गई, आज नोकरी सुटली, कल क्या खाएंगे क्या पिएंगे, हम उसमें चिंता में बैठे हुए हैं। उद्या काय खाणार काय पिणार त्याची चिंता लागून खुदा राहिली। बाप ने बोला यार, खुदा बाप ने बोला जवान सिंहों के पास में देख, वो भूखे रह सकते लेकिन मेरा बच्चा भूखा नहीं रह आणि सकता। परमेश्वराचं वचन आहे की तरुण सिंहांना वाण पडेल पण माझ्या लेकरांना कधीच नहीं वाण टेंशन पडणार लेना, टेन्शन नका घेऊ। वो डील कैंसिल हो जाएगी, होने दो। डील कॅन्सल झाली होऊ दे, मेरा खुदा बाप उससे भी बड़ी डील तुझे दिलाएगा माझा जब खुदा। परमेश्वर त्याहीपेक्षा मोठी डील तुम्हाला देईल। अगर तू प्रभु को प्रथम स्थान देना सीख लिया, जर तू परमेश्वराला प्रथम स्थान देणं शिकला, अपने जीवन के अंदर परमेश्वर को प्रथम स्थान देना शुरू करे, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान द्यायला तेरी सुरुवात रोटी केली, चारी दिशाओं से खुदा बाप लाएगा। आणि चारी बाजूनी परमेश्वर तुझी भाकर आणून तुला तेरी देईल, रोटी कोई छीन नहीं सकेगा, आणि तुझी भाकर कोणीच हिसकावून घेणार नाही। कोई नहीं, किसी में अंदर ताकत नहीं है। कुणामध्ये ती ताकद प्रभु नाही। हमें समृद्ध बनाना चाहता है, प्रभूची इच्छा आहे की आम्ही समृद्ध व्हावं। और हर एक पिता अपने बेटे को समृद्ध होता देखना चाहता है। प्रत्येक पित्याची इच्छा हीच आहे की आपला मुलगा समृद्ध तो असावा। मेरा पिता भी स्वर्ग से देखता है अपने बच्चों के, मेरे बच्चे समृद्ध बने। आणि माझा पिता देखील स्वर्गातून बघतो की माझा मुलगा समृद्ध आहे की नाही। बैठ जाए। आपण खाली बसू। आमेन। अपना बोझ किसको देना है? आपलं ओझं कुणाला द्यायचं?
वो 1 किलो का हो, 1.5 किलो का हो, 50 किलो का हो, 1 टन का हो, हर एक बोझ मेरा खुदा बाप समर्थ है आपका बोझ लेने के आणि लिए. प्रत्येक वजनाचं ओझ माझा परमेश्वर समर्थ आहे घेण्यासाठी. आमीन नहीं आया. Amen. समृद्ध होना चाहते हैं समृद्ध व्हायचं का? तो ये कंडीशन है, एक अट आहे, ये शर्त है. एक अट आहे. प्रभु को बोझ देना, खुदा को ऊंचा उठाना और प्रभु का, क्योंकि प्रभु का वचन क्या कहते हैं, वादा है बाइबल के अंदर, उसके लोगों को वो अच्छी नींद भी देता है. आणि हे देवाचं अभिवचन आहे बायबल मध्ये की तो त्याच्या लोकांना चांगली झोप देतो. झोप येत नसेल, बाइबल नक्की वाचा, झोप आरामशीर येईल. नहीं मालूम आपको? आप बाइबल पढ़ना शुरू करो साहब, अपने आप ऑटोमेटिक आपका शटर बंद हो जाएगा. बायबल वाचायला सुरुवात केली की आपोआप आपलं शटर बंद होईल. इसलिए प्रभु बोला मैं मेरे लोगों को अच्छी नींद देता आणि हूँ. म्हणून परमेश्वर म्हणतो मी माझ्या लोकांना चांगली झोप देतो, अच्छी नींद देता हूँ. चांगली झोप देतो. रात में एक अध्याय पढ़ने की कोशिश करना. आणि रात्री अध्याय वाचायचा प्रयत्न जिसको करा. नींद नहीं आती, एक अध्याय पक्का पढ़ना, आप आधे अध्याय में भी डाउन हो जाएंगे सर. आणि ज्यांना झोप येत नाही एक अध्याय वाचायला सुरुवात करा, अर्धा अध्यायापर्यंत पोहोचेपर्यंत झोप येऊन जाईल. आपको शायद मालूम नहीं है, कदाचित तुम्हाला माहित आपकी नाही. अच्छी नींद भी अगर सुबह हो गए, आपने सुबह बाइबल भी उठाए ना साहब, नहा धो के फ्रेश होके बाइबल पढ़ना शुरू कर, एक अध्याय भी पढ़ नहीं सकते, आधे अध्याय में वापस डाउन. आणि सकाळी आंघोळ वगैरे करून जरी तुम्ही बसले तरी अर्ध्या अध्यायामध्ये तुम्ही डाऊन होता. क्या पावर है बाइबल के अंदर. ऐसा मत करना, ठीक है, रात को कर देना आप. परमेश्वर चाहते हैं कि हम समृद्ध बने. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही समृद्ध व्हावं. एक उजिया एक राजा है जिसके विषय में मैं आपके सामने रखना चाहता हूँ. आणि उज्जिया राजाविषयी काही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवू उजिया इच्छितो. राजा, ये उसके जीवन के अंदर 16 वर्ष का जब वो था, 16 साल का जब था, वो राजगद्दी पर बैठा. आणि 16 वर्षाचा असताना उज्जिया राजा हा राजगादीवरती और बसला 52 वर्ष तक उसने राज्य किया. आणि 52 वर्ष वयापर्यंत त्यांनी राज्य केलं. और उसके राज्य के अंदर वो उसकी राजगद्दी स्थिर रही. आणि त्याच्या राज्यामध्ये त्याचं जे राज सिंहासन होतं ते स्थिर राहिलं. इसका कारण क्या था? याचं कारण काय इसका होतं? कारण एक ही कारण है. त्याचं एकच कारण. परमेश्वर जब जकरिया नबी ने राजा से ये विनंती किया जेव्हा जखर्याने राजाला ही विनंती केली कि अब तू परमेश्वर को खोजता रहे, की तू परमेश्वराचा शोध कर. जकरिया नबी ने उससे ये कहा, उससे विनंती किया कि तेरे जीवन के अंदर तू परमेश्वर को खोजता रहे. आणि देवाचा सेवक जखर्या याने त्या उजिया राजाला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये तू परमेश्वराचा झटून और शोध इसने कर. जकरिया नबी का सुना. आणि यानं त्या जखर्याचं ऐकलं. और बाइबल कहती है आणि बायबल सांगतो उजिया राजा समृद्ध बन गया, उज्जिया राजा समृद्ध वो झाला, ताकतवर बन गया. तो ताकदवान झाला. इसने यरूशलेम के अंदर 52 वर्ष 52 ईयर उसने राज्य किया. आणि त्याने 52 वर्ष राज्य केलं. किस वजह से? कशामुळे? क्योंकि इसने परमेश्वर को खोजा है. कारण की त्याने परमेश्वराला शोधलं. अपने जीवन के अंदर प्रथम स्थान इसने परमेश्वर को दिया है. आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थानी नेहमी त्यांनी परमेश्वराला ठेवलं. दूसरा इतिहास 26:3-5 वचन जब पढ़ते हैं आणि दुसरे इतिहास 26:3-5 मध्ये जेव्हा आम्ही पाहतो तो यहाँ पर लिखा है कि वो यहोवा की खोज में लगा रहा और जब तक वो लगा रहा तब तक उसको सफलताएं मिली. आणि त्यामध्ये लिहिलेलं की तो यहोवाचा झटून शोध करत राहिला आणि जोपर्यंत तो करत राहिला तोपर्यंत तो समृद्ध होत गेला. सफलता कहाँ पर है? आणि यश कुठे आहे? परमेश्वर को ढूंढने में. देवाला शोधण्यामध्ये. और ये उजिया राजा ने वो किया. आणि उज्जिया राजाने ते केलं. जब वो परमेश्वर को ढूंढ रहा है, जेव्हा तो परमेश्वराला शोधत आहे, पहली बात उसके जीवन में हुई, पहिली गोष्ट त्याच्या जीवनात वो झाली, सफलता उसको मिली. त्याला यश मिळालं. उसके जीवन के हर एक क्षेत्र में उसको सफलता मिली. त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याला यश दूसरी मिळालं. बात, दुसरी गोष्ट, जब वो उजिया राजा परमेश्वर को खोजता है जेव्हा उज्जिया राजा परमेश्वराला शोधतो तो अपने आप लोग उसके पास में उपहार और भेंट देने के लिए आते हैं. आपोआप लोक त्याच्याकडून उपहार आणि भेटी घेऊन येत दूसरा आहेत. इतिहास 26:8 वचन में लिखा है आणि दुसरा इतिहास 26:8 मध्ये लिहिलेला कि आहे. लोग उसके पास में आए, अमोनी लोग उसके पास में आए. अम्मोनी लोक त्याच्या जवळ आले. कैसे क्यों आए? का आले? किस लिए आए? कशासाठी? भेंट और उपहार लेकर आए. भेट आणि उपहार जिस घेऊन. दिन आप परमेश्वर के राज्य को खोजना शुरू करेंगे सर, आपके बिजनेस और आपकी नौकरियां बढ़ती चली आणि जाएंगी. जेव्हा तुम्ही परमेश्वराला शोधायला सुरुवात कराल, तुमचे बिझनेस, तुमचे व्यवसाय आणि नोकऱ्या परमेश्वर लोग समृद्ध आपको करेल. ढूंढते हुए आएंगे. लोक तुम्हाला शोधत हमें येतील. आपसे ही बिजनेस करना की है. आम्हाला तुमच्याच सोबत व्यवसाय करायचा. हमें आपको ही नौकरी पे रखना है, आम्हाला तुम्हालाच नोकरीला क्योंकि ठेवायचंय. आपका काम सबसे बेहतरीन काम है. कारण की तुमचं काम हे सगळ्यात उत्तम आहे. और लोग आपको भेंट स्वरूप काम प्रदान करेंगे. आणि लोक
भेट स्वरूप तुम्हाला काम घेऊन येतील. आमेन. Amen. ये सफलता की ओर जाने का निशाना है. आणि हे यशाकडे जाण्याचं एक प्रतीक आहे. और बाइबल कहती है आणि बायबल सांगतं उज्जिया को लोग भेंट देने के लिए आए. उज्जियाला भेट देण्याकरता लोक आपको आले. आपको काम ढूंढने की जरूरत नहीं है. आता तुम्हाला काम शोधायला जायची गरज काम नाही. आपको ढूंढते हुए आएगा. काम तुम्हाला शोधत येईल. काम ढूंढते हुए आएगा. काम तुमच्याकडे येईल. लोग ढूंढते हुए आएंगे लोक तुम्हाला शोधत येतील और आपको अच्छे से आपको भेंट और उपहार आणि देंगे. चांगली भेट, चांगले उपहार यही तुम्हाला तो देतील. भेंट और उपहार हैं. हेच तर भेट आणि उपहार आहेत. और ये कब होगा? आणि हे केव्हा जब होणार आहे? परमेश्वर को हम ढूंढेंगे. जेव्हा आम्ही परमेश्वराला और ये शोधू. बाइबल का वादा है. आणि हे बायबलचं वचन आहे. यीशु का वादा है हे येशूचं वचन आहे. कि हर एक व्यक्ति, प्रभु ने बोला मुझे मालूम है तुम क्या खाना है क्या पीना है, मैं जानता हूँ. आणि प्रभू म्हणतो की मला माहिती आहे की तुमच्या गरजा काय आहेत, काय तुम्हाला खायचंय, काय तेरे प्यायचंय. मांगने से पहले ही मैं तेरी हर एक जरूरतों को पूरा तुझ्या करूंगा. मागण्या अगोदरच मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करतो. और ये बात को उज्जिया राजा ने सीख लिया था. आणि ही गोष्ट उज्जिया राजा शिकला होता. बाइबल कहती है बायबल सांगतो जब उज्जिया राजा परमेश्वर को ढूंढ रहा है जेव्हा उज्जिया राजा परमेश्वराला शोधत आहे उसका वो फेमस हो गया. आणि तो प्रसिद्ध झाला. बाइबल कहते हैं उसकी कृति बढ़ने लगी. आणि बायबल सांगतं की त्याची कृती वाढत गेली. दूसरा इतिहास 26:8 वचन के आणि अंदर दुसरा इतिहास 26:8 मध्ये वो फेमस बन गया. तो प्रसिद्ध झाला. परमेश्वर के लोगों, परमेश्वर आपकी कीर्ति बढ़ाना चाहता आणि है. परमेश्वराच्या लोकांना परमेश्वर तुमची कीर्ती वाढवू इच्छितो. आपको फेमस करना चाहता है. तुम्हाला प्रसिद्ध करू इच्छितो. परमेश्वर आपको ऊंचा करना चाहता है. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही उंच व्हावं. आपको इस दुनिया के अंदर मैं सुबह सोच रहा था कि लोग अब फेमस होने के लिए बड़े बड़े बैनर को लगाते हैं. आणि मी सकाळी विचार करत होतो की प्रसिद्ध होण्याकरता लोक मोठमोठे फलक बाहेर रोडवर रस्त्यावरती पता नहीं क्या क्या करते हैं फेमस होने के लिए. काय काय करतात प्रसिद्ध लेकिन होण्यासाठी. मैं यीशु के बारे में सोच रहा था. पण जेव्हा मी येशू विषयी विचार जब करत यीशु इस दुनिया में थे जेव्हा येशू या जगामध्ये होते वो प्रार्थना कर रहे थे. प्रार्थना करत होते. उनको बैनर लगाने की जरूरत नहीं पड़ा. त्यांना कुठलाही फलक लावण्याची गरज नाही. बाइबल कहती है कि उसकी कीर्ति पूरे देश में फैल गई. बायबल सांगतात की त्याची कीर्ती संपूर्ण देशात पसरली. और वो उसने अब्राहम को कहा मैं तेरे नाम को ऊंचा करूंगा. आणि तो म्हटला की मी अब्राहमाला म्हटला की मी तुझं नाव उंच और करेन. अब्राहम के हर एक आशीष यीशु मसीह में मिले हैं. आणि अब्रामाचे प्रत्येक आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला कई मिळाले. लोगों को बोलता मला तर कोण ओळखतच नाही, मला तर कोण जाणतच नाही. अरे बाप रे, काही लोक बोलतात मला नाही ओळखत कुणी, मला नाही कुणी जाणत, मैं फेमस व्यक्ति नहीं हूँ. मी कुठलाही प्रसिद्ध व्यक्ती अगर नाही. तू फेमस व्यक्ति नहीं है तो खुदा तुझे फेमस आणि बनाएगा. तू नसशील तर परमेश्वर तुला प्रसिद्ध करेल. तेरे एरिया के अंदर, तुझ्या भागामध्ये, तेरे गांव के अंदर, तुझ्या तेरे गावामध्ये, देश के अंदर तुझ्या देशामध्ये खुदा तुझे फेमस करेगा. परमेश्वर तुला प्रसिद्ध तेरे करेल. बिजनेस को फेमस करेगा. तुझ्या व्यवसायाला प्रसिद्ध तेरी करेल. नौकरी को फेमस तुझ्या करेगा. नोकरीला प्रसिद्ध करेल. वो परमेश्वर है. तो परमेश्वर आहे. पड़ोसी को बोलना आप फेमस होने जा रहे हैं. हाथ में हाथ डालकर बोलो आप फेमस होने जा रहे हैं. फेमस नहीं हुआ ऐसा. कितने धार्मिक लोग फेमस नहीं होना चाहते. आमीन. हम जहां भी जाएंगे शायद हमारा मैं इसके विरोध में नहीं, मैं फोटो नहीं अच्छा लगता मुझे फोटो लगाना किधर भी. आणि मला माझा स्वतःचा फोटो कुठेही लावायला आणि प्रसिद्ध करायला फारसं आवडत नाही. बहुत सारे लोग मिलते हैं, बरेचसे लोक भेटतात बोले हम अशोक राठौर जी को जानते हैं, मुझे वो आके बोलते हैं. आणि येऊन मलाच म्हणतात की आम्हाला अशोक राठोडांना तो मैं भेटायचं. भी थोड़ी मजाक करता हूँ, कहाँ पे रहते हैं साहब ये. आणि मी पण थोडंसं मजा घेतो की कुठे राहतात ते. ते वागोली में रहते हैं, उनका बाइबल फेलोशिप सेंटर नाम का चर्च. आप जानते हैं क्या उनको? आणि ते वाघोलीत राहतात. बायबल फेलोशिप सेंटर नावाचं त्यांचं चर्च आहे. तुम्ही ओळखता का त्यांना? मैं नहीं पहचानती, इतने फेमस है वो. मी म्हटलं मी नाही ओळखत, एवढे प्रसिद्ध आहेत का ते? जिस व्यक्ति से आप बात कर रहे हैं वो मैं ही हूँ. ज्या व्यक्तीला तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलत आहात तो मीच आहे. कई जगह पे ऐसा मुझे देखने मिला. आणि बऱ्याच ठिकाणी मला असं पाहायला मैं मिळालं. उसी समय घुटने टेकता हूँ, प्रभु को धन्यवाद देता हूँ कि परमेश्वर ये सिर्फ और सिर्फ तेरी वजह से आणि खुदा त्याच बाप. वेळेला मी गुडघे टेकतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो की प्रभू हे केवळ तुझ्यामुळे आहे. ये सिर्फ तेरी वजह से है. हे केवळ तुझ्यामुळे आहे. आपको परमेश्वर आपके नाम को बढ़ाना चाहता है. परमेश्वर तुमचं नाव वाढवू इच्छितो. उज्जिया राजा 16 साल का गद्दी पे बैठा हुआ है. 16 वर्षाचा उज्जिया राजा जो गादीवर बसला टीनेज आणि तरुण अवस्थेमध्ये वो बैठा हुआ है, राजगद्दी पे बैठा हुआ है. आणि त्या गादीवर बसलेला आहे. 16 साल के बच्चों को क्या समझता है राजगद्दी 16 संभालना? वर्षाच्या मुलाला राजगादी सांभाळणं काय येतं? क्या समझेगा उसे? त्याला काय समजतं? लेकिन बाइबल कहती है 16 साल की उम्र से लेके 52 वर्ष इस व्यक्ति ने राज्य किया. पण देवाचं वचन सांगतं की 16व्या वर्षापासून ते 52व्या वर्षापर्यंत त्यांनी राज्य केलं. क्यों? का? क्योंकि इसने अपने जीवन के अंदर 16 साल के इसके पिता जो करता था, बाइबल कहती है उसने पिता के अनुसार ये व्यक्ति करता. कारण की जो
आपला पिता करतो त्याच गोष्टी या उज्जिया राजाने 16 वर्षापासून केल्या. इसलिए आपके बच्चों को अगर आपको स्थिर देखना है तो आपको पहले करना पड़ेगा खुदा से प्यार. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलांना स्थिर होताना पाहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्या परमेश्वरावरती प्रेम करावं लागेल. आपको संडे चर्च आना पड़ेगा बच्चों को लेकर. मुलांना घेऊन तुम्हाला रविवारी चर्चला यावं लागेल. बच्चे सीखेंगे कि मेरे पिता कितने त्याग करने वाले, कितने बलिदान करने वाले हैं परमेश्वर आणि के लिए. लेकरांना कळेल की परमेश्वरासाठी माझे पिता किती त्याग करणार आहेत. कितना प्यार करते हैं मेरे पिता. माझे पिता त्या परमेश्वरावर किती प्रेम और करतात. बाइबल कहती है उज्जिया ने अपने पिता से सीखा. आणि बायबल असं सांगतं की उज्जियानं आपल्या पित्याकडून शिकला. इसलिए 16 साल की उम्र से लेकर 52 वर्ष तक राज्य कर रहा आणि है. म्हणूनच तो 16व्या वर्षापासून 52व्या वर्षापर्यंत राज्य करू शकला. आपके और मेरे बच्चे राज्य करें, आप नहीं चाहते? तुमची इच्छा नाही का तुमच्या आणि माझ्या मुलांनी राज्य करावं? अभी से राज्य करना शुरू कर दें. आतापासून राज्य करायला सुरुवात वो करावी. मैं वो लेकिन आपको और मुझे ये सब चीजें दिखाना पड़ेगा. पण तुम्हाला मला ह्या सर्व गोष्टी त्यांना दाखवाव्या हम प्रभु से लागतील कैसा प्यार करते की हैं. आपण प्रभूवर कसं प्रेम बाइबल करतो. कहती है उज्जिया राजा सामर्थी बन गया, बायबल असं सांगतं की उज्जिया राजा सामर्थी झाला, ताकतवर बन गया. ताकदवान झाला. और खुदा बाप चाहते हैं कि आप और मैं ताकतवर बने, हमारे बच्चे ताकतवर बने. देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी आणि आपले लेकरं देखील ताकदवान बनवायचे. आमेन. लेकिन हम जब प्रभु को ढूंढना शुरू करेंगे, आम्ही जेव्हा परमेश्वराला शोधायला सुरुवात बाइबल करू, कहती है बायबल सांगतो दूसरा इतिहास 26 अध्याय 9 और 10 वचन के अंदर, दुसरा इतिहास 26:9 आणि 10 मध्ये इस व्यक्ति ने ना रेगिस्तान के अंदर पानी के हौद बनाए. या व्यक्तीने वाळवंटामध्ये पाण्याचे हौद बांधले. सुनिए, ऐका, रेगिस्तान के अंदर पानी देखने भी नहीं मिलता, वाळवंटात पाणी पाहायलाही मिळत नाही. लेकिन ये परमेश्वर को खोज करने वाला व्यक्ति पण है, हा परमेश्वराचा शोध घेणारा प्रथम व्यक्ती, स्थान देने वाला व्यक्ति है. परमेश्वराला प्रथम स्थान बाइबल देणारा. कहते हैं इसने रेगिस्तान के अंदर हौद बांधे, खुदा बाप ने इसके लिए पानी के झरोकों को बहा दिया. आणि बायबल असं सांगतं की याने वाळवंटामध्ये हौद बांधले आणि परमेश्वराने त्याच्यासाठी पाण्याचे झरे उघडले. वो खुदा का काम है जब पानी को बहाना. आणि पाणी वाहवणं हे परमेश्वराचं काम आहे. हम जहां भी जाएंगे, आम्ही जिथे जाऊ, रेगिस्तान वाली जगह हो वाळवंटाची जागा या असेल पत्थरों की जगह हो, किंवा दगडांची जागा मेरा असेल, खुदा आपके लिए वहां से पानी के झरोकों उत्पन्न करेगा. माझा परमेश्वर तिथून तुमच्यासाठी पाण्याचे झरे उत्पन्न करेल. अरे बहुत शुष्क चल रहा है मेरा बिजनेस, मेरी नौकरी बहुत शुष्क चल रही है, कोई बात नहीं, माझा व्यवसाय आणि माझी नोकरी खूपच सुकून तो चाललेली सिर्फ आहे. प्रभु को ढूंढता रहे, तू फक्त परमेश्वराला शोध, खुदा बाप वहां से पानी निकालेगा. प्रभू तिथून पाणी काढेल, खुदा बाप पानी निकालेगा. प्रभू पाणी काढेल. चिंता मत करना, चिंता करू नको, चिंता नहीं करना. चिंता करू नको. इसने रेगिस्तान के अंदर, बाइबल के रेगिस्तान के अंदर इसने हौद को बांधा. आणि बायबल सांगतं की वाळवंटामध्ये त्याने पाण्याचे हौद बांधले. इतना नहीं, एवढंच ये नाही, आगे बढ़ता है. तो पुढे जातो. जब वो खुदा को ढूंढता वो आगे बढ़ता है. जेव्हा तो परमेश्वराला शोधत पुढे जातो, उसके जीवन के अंदर लड़ाकू योद्धों से मिलते हैं. त्याच्या जीवनामध्ये त्याला चांगले लढवय्ये मिळतात. उसको इसके लिए खूब मेहनत नहीं करना पड़ा. त्यासाठी त्याला फार मेहनत नाही घ्यावी बाइबल लागत. कहती है, बायबल सांग दूसरा इतिहास 26 अध्याय 11 से 14 वचन दुसरा में, इतिहास 11 ते 14 इसके पास में लड़ाकू योद्धे आ गए. त्याच्यापर्यंत त्याच्याकडे चांगले लढवय्ये योद्धे आले. इसका मतलब है याचा अर्थ आपकी हर एक जरूरत परमेश्वर जानता है. खुदा बाप उसके स्वर्ग भंडार से आपकी जरूरतों को भेजेगा. तुमची प्रत्येक गरज माझा परमेश्वर जाणतो आणि त्याचे आकाश कपाट उघडून त्या प्रत्येक गोष्टी तो पूर्ण और करेल. वो भी निर्बल वाली चीज नहीं, आणि कुठल्याही निर्बल अशा गोष्टी नाही कमजोर वाली चीज नहीं, आणि अशक्त गोष्टी नाही. योद्धा का मतलब है ताकतवर सामर्थवान चीज हमें प्रभु देगा. ताकदवान सामर्थ्यवान योद्ध्यांसारख्या गोष्टी प्रभु वो देगा. प्रभू देईल. आप खुश नहीं है? चेहरे पे थोड़ा स्माइल रखे. चेहऱ्यावर थोडा हास्य ठेवा. ऐसा लग रहा है कुछ लोग बहुत टेंशन में आ गए. असं वाटतं काही लोक फार टेन्शन मध्ये आले. इतना सारा बोझ है, कर्ज का बोझ है. क्या दादा आप तो सिखा रहे हैं, लेकिन हम जानते हैं हमारे जीवन में क्या मुसीबत है. एवढं मोठा कर्जाचा डोंगर आहे दादा, तुम्हाला काय माहिती, आम्हाला माहिती आमचं काय अवस्था आहे. रात भर सो नहीं पाया, बोझ लेके चल रहा हूँ. रात्रीभर झोपू शकलो नाही, ओझ घेऊन चालतोय. अभी भी आधी नींद में हूँ, आधी नींद आगे के अंदर जा रही है. आणि अजूनही अर्ध्या झोपेमध्ये आहे. मैं क्या करूं दादा, आप जिसके ऊपर बीतती है ना उसको मालूम होता है. आप तो सिर्फ माइक लगा के प्रचार कर रहे हैं. आणि तुम्ही फक्त माईक घेऊन प्रचार करत, ज्याच्यावरती त्या गोष्टी येतात त्याला ते कळतं. मैं सिर्फ प्रचार नहीं करता हूँ, मेरे जीवन की घटनाओं में इसको अनुभव करता हूँ. आणि मी फक्त प्रचार नाही करत, ते माझे वैयक्तिक अनुभव ते आहेत. ये मेरे व्यक्तिगत अनुभव है. हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. आमेन, आमेन, आमेन. आमेन.
और खुदा बाप क्या करेगा मालूम है? आणि परमेश्वर काय करेल जब माहिती आप जिस दिन प्रभु को ढूंढना शुरू कर ज्या देंगे, वेळी तुम्ही प्रभूला शोधायला सुरुवात करा खुदा बाप बुद्धिमान बना देगा, प्रभू तुम्हाला बुद्धिमान बनवेल, बुद्धिमान बना देगा। बुद्धिमान उजिया बनवेल। राजा जो 16 साल का, उसको कहां पर बुद्धि है? आणि उजिया राजा 16 वर्षी कुठली बुद्धी असणार आहे? कैसे कैसे वो राज्य, यरूशलेम का राज्य चला रहा है, आणि यरूशलेमचं राज्य चालवत, यरूशलेम का राजा बन गया है। यरूशलेमचा राजा झाला कैसे कैसे वो आगे लोगों को चलाएगा? आणि कसा तो पुढे लोकांना लेकिन बाइबल चालवणार? कहती है, पण बायबल सांगतं दूसरा इतिहास 26-15 के अंदर दुसरा इतिहास 26-15 मध्ये खुदा बाप ने इसको बुद्धिमान बना दिया, परमेश्वराने त्याला बुद्धिमान और केलं बुद्धिमान लोग परमेश्वर ने उसको दे दिया, आणि बुद्धिमान लोक परमेश्वराने जो त्याला उसके दिले, राज्य को आगे बढ़ा जे सके। त्याचं राज्य पुढे चालवू जिस दिन शकते। परमेश्वर को खोजना हम सीख जाएंगे, खुदा बाप हमें बुद्धि देगा, और बुद्धि नहीं देगा, बुद्धिमान लोग भी परमेश्वर हमारे लिए खड़ा करेगा। आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा झटून शोध घेऊ लागू, परमेश्वर आम्हाला बुद्धिमान करेल। एवढंच नाही, बुद्धिमान लोक आमच्यापर्यंत आणून खुदा ठेवेल, बाप हमारे लिए वो ला के खड़ा करेगा। परमेश्वर आणून ते आमच्यापर्यंत उभे करेल। मेरा दिमाग नहीं चल रहा, कोई बात नहीं, परमेश्वर को खोजना शुरू कर दे, अपना दिमाग चलना शुरू हो जाएगा। माझं डोकं चालत नाही, काय हरकत नाही, परमेश्वराचा झटून शोध घे, ते बुद्धिमान लोक तुझ्याकडे आणून ठेवेल। मैं तो स्कूल ही नहीं गया सर, मी तर शाळेतच नाही मैं तो गेलो अंगूठा छाप हूं, आणि मी तर अंगठा छाप आहे, पढ़ने नहीं आता। वाचता येत नाही। मेरा खुदा बाप उसको भी बुद्धि देने का सामर्थ्य रखता है। माझ्या परमेश्वरामध्ये त्यालाही बुद्धी देण्याचं सामर्थ्य वो आहे। खुदा है, तो वो परमेश्वर परमेश्वर है। तो परमेश्वर तू मुझसे बुद्धि मांग, मैं तुझे दूंगा। तू मला बुद्धी माग, मी तुला देईन। वो खुदा है। तो परमेश्वर आहे। आमेन। आमेन। आप समृद्ध होना चाहते हैं, समृद्ध व्हायचं का? बढ़ाना चाहता है परमेश्वर आपको? परमेश्वर तुम्हाला समृद्ध बनवू इतना इच्छितो। नहीं, एवढंच नाही, उजिया राजा आगे बढ़ता है, उजिया राजा पुढे जातो और परमेश्वर का बाइबल यहाँ कहती है आणि बायबल असं सांगतं उसको अद्भुत सहायता मिली। त्याला अद्भुत सहाय्यता मिळाली। 26-15 दूसरा इतिहास, दुसरा इतिहास 26-15 मध्ये बाइबल कहती है बायबल उसको सांगतं अद्भुत सामर्थ्य मिली। त्याला अद्भुत सामर्थ्य सब मिळालं। मिलकर कहें अद्भुत सामर्थ्य, अद्भुत सामर्थ्य, जोर से कहें अद्भुत सामर्थ्य, अद्भुत सामर्थ्य, जोर से कहें अद्भुत सामर्थ्य, अद्भुत सामर्थ्य। पीछे वाले कहें अद्भुत सामर्थ्य। भाई फोन अगर हो, फोन बंद कर दो पीछे वाले, माग जर कुणाचा फोन चालू असेल तर कृपया बंद करा, वो नीचे देख रहे हैं, कारण काही लोक खाली बघत आहेत। शायद बाइबल होंगे, बायबल असलं तर काय हरकत नाही, फोन मत देखना। पण फोन नका बघू। अपने हाथ ऊपर करके बोलने अद्भुत सामर्थ्य मिलेगी, अद्भुत सामर्थ्य मिलेगी। अद्भुत सामर्थ्य का मतलब जानते हैं आप? अद्भुत सामर्थ्याचा अर्थ काय? अब मुझे एक बात बताएं, एक गोष्ट सांगा, लाजर कितने दिन हुआ मरा था? किती दिवसापासून लाजर मेलेला होता? आपकी बाइबल में 5 नहीं है? 5 आहे का तुमच्या बायबल मध्ये? कितने दिन हुआ? 4 दिन। कहां पर था? कब्र में था। और उसकी बहन क्या कह रही है? इसके अंदर क्या हो रही है? दुर्गंधी आ रही है, करेक्ट? अब यीशु मसीह वहां खड़े हैं, आता येशू तिथे उभे आहेत यीशु मसीह ने उस जहां पे रखा था उसको, उस कब्र को देखा, आणि त्याला जिथं ठेवलं होतं ती कबरेकडे त्यांना यीशु ने पाहिलं। कहा पत्थर को हटा दो, येशू म्हटला की ते धोंड हटवा, और यीशु ने क्या कहा? आणि येशू काय म्हटला? लाजर लाजर बाहर आ जा। बाहेर ये। कितना दिन हुआ मरा हुआ था? किती दिवस झाले मेलेला? और कहा उसका सब पास्टर आके उसको मट्टी में मट्टी सब डाल दिया। पास्टर ने सब कुछ मतलब विधि सब कर दिया उसका, आणि विधीपूर्वक त्याचं दफन तिकडे झालेलं आहे। सब पाळकांचा पाळक त्या ठिकाणी आला, अद्भुत सामर्थ्य से भरा हुआ। अद्भुत सामर्थ्याने भरलेला। पास्टर ने मट्टी दे दी, कोई बात नहीं, पाळकाने माती टाकली, काय हरकत नाही। मट्टी को भी जिंदा करने वाला तेरे सामने खड़ा है। मातीला जिवंत करणारा तुझ्या समोर इस उभा आहे। मट्टी को मैंने बना, इस मिट्टी को जीवन देने वाला मैं खड़ा हूँ। या मातीला मी बनवलं, त्या मातीला जीवन देणारा मी उभा आहे। और यीशु ने कहा लाजर बाहर आ जा। येशू म्हटला लाजरा बाहेर ये। और बाइबल कहती है बायबल सांग लाजर बाहर आया। लाजर बाहेर आला। अद्भुत बात नहीं है? अद्भुत गोष्ट नाही का हो? ये बाइबल जब पढ़ोगे कहानी के तौर पे मत पढ़ना, आणि बायबल मध्ये सांगितलेल्या एखाद्या कथेप्रमाणे नका ऐकू। ये रियल है, ये सच्ची घटना ही है। खरी गोष्ट आहे। लाजर बाहर आया। लाजर बाहेर आला। मैं आपसे कहता हूँ मी तुम्हाला सांगतो, वो मेरा परमेश्वर है तो माझा जो परमेश्वर आपके लिए आहे, अद्भुत बातें जो करेगा। तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी जब आप करेल। परमेश्वर को खोजना, प्रथम स्थान देना शुरू करोगे तो आपके बिजनेस में, आपके नौकरियों में अद्भुत बातें आप देखोगे। जेव्हा तुम्ही परमेश्वराला शोधायला, त्याला प्रथम स्थान द्यायला सुरुवात कराल, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये परमेश्वर अद्भुत गोष्टी करेल, अद्भुत बातें करेगा। अद्भुत गोष्टी करेल। क्यों हुआ मालूम है? ये बात लाजर क्यों जिंदा हुआ मालूम है? लाजर का जिवंत झाला माहितीये का? आपको मालूम है इसकी चाबी? ह्याची चावी काय मैं माहितीये? आपको बताना चाहता मला हूँ। तुम्हाला सांगू, जिस दिन लाजर बीमार हुआ, ज्या वेळेस लाजर आजारी झाला, और उसको निरोप भेजा गया, त्याला निरोप पाठवण्यात येशू आला, मसीह को। येशूला। यीशु
लाजर बीमार है, आप आ जाएं। येशू लाजर आजारी पडलाय, तुम्ही या. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? उसकी बहनों ने प्रथम स्थान यीशु मसीह को दिया, त्याच्या बहिणींनी प्रथम स्थान येशू ख्रिस्ताला दिलं. और ये बात यीशु जानता है. आणि ही गोष्ट येशू जाणून आहे. गालिल के काना नगर की कहानी हम जानते हैं. गालिलाच्या काना नगराची गोष्ट आम्हाला माहित आहे. वहां पे यीशु को आमंत्रित किया गया. त्या ठिकाणी येशूला आमंत्रित केलं गेलं. आपके जीवन के अंदर जो भी कुछ आप करोगे, प्रथम स्थान प्रभु यीशु मसीह को देना. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करण्या अगोदर प्रथम स्थान येशू ख्रिस्ताला द्या. जिस दिन जब हम सुबह उठते हैं, जेव्हा आम्ही सकाळी उठतो, जमीन पर पैर रखने से पहले उसका खुदा का धन्यवाद करना कि खुदा आज का दिन तूने मुझे दिखा दिया. जमिनीवर पाय ठेवण्याच्या अगोदर त्या परमेश्वराचा आभार माना की प्रभू तू आम्हाला हा दिवस दाखवला. परमेश्वर को आदर देना. देवाला आदर द्या. इस शरीर के अंदर तूने सांस को रखा, इसलिए आज का दिन में देख. या शरीरामध्ये तू श्वास ठेवला म्हणून आजचा दिवस मी पाहू शकतो. परमेश्वर तभी से अद्भुत काम करना शुरू कर देगा. प्रभू तेव्हापासूनच अद्भुत गोष्टी करायला सुरुवात करेल. काना शहर, काना के शादी में गया, आणि काना येथे लग्नासाठी गेला, और वहां पे हम जानते हैं त्या ठिकाणी आम्ही जाणतो खत्म, सब कुछ खत्म हो गया. सर्व संपलेलं होतं. जो अभी एक निर्लज्ज वाली, शर्म वाली बात होने वाली आणि थी. एक लाजीरवाणी गोष्ट होणार होती. वहां पे यीशु मसीह खड़े हैं. त्या ठिकाणी येशू उभे आहेत. यीशु मसीह ने क्या बात हुआ? येशू म्हटलं काय झालं? सब लोगों ने बोला, उसकी माँ ने बोला कि यहाँ पे एक कमी हो गई यहाँ पर. आणि त्याची आई त्याला म्हणाली की या ठिकाणी काही कमतरता आहे. और जो वहाँ पे लोग थे उनको बोला जाओ यीशु मसीह के पास में जाओ. आणि ती त्या लोकांना म्हटली तुम्ही येशूकडे जा. जब यीशु मसीह के पास के भागते हुए आए, आणि जेव्हा येशूकडे ते धावत आले, यीशु मसीह ने उनकी कमी को देखा. येशूने त्यांची कमतरता पाहिली. सिंपल, एक साधारण तरीके से प्रभु यीशु मसीह बोला, आणि साधारणपणे एकदम येशू ख्रिस्त म्हणाला पानी डालो. पाणी टाका. ये कौन सी बड़ी बात हुई? ही कुठली मोठी गोष्ट झाली? पानी डालो. पाणी भरा. जो यीशु बोलते हैं ना वही करना. जो येशू म्हणतो ना तेच करायचं. सिंपल कोसी पानी डालना, ये क्या बात हुई? अभी तो अभी पानी भर के थक गए, फिर भी यीशु बोल रहे हैं पानी डाल दो. आणि सिंपल गोष्ट आहे, पाणी भरायला सांगितलं तर ते भरायचं. मैं आपको बताऊं, मी सांगू का? यीशु कभी भी उसके लोगों को कठिन बात करने नहीं येशू बोलता. कधी त्याच्या लोकांना कठीण गोष्टी करायला सांगत नाही. कोई कठिन बात नहीं बोलता. कुठल्याच कठीण गोष्टी इसलिए सांगत बाइबल नाही. कहती है उसका वचन कठिन नहीं है. आणि उसका वचन कठिन नहीं है. त्याचं वचन कठीण नाहीये. पड़ोसी को बोलना वचन कठिन नहीं है. जोर से बोलो वचन कठिन नहीं है. सिंपल है वचन, आसान है वचन. वचन सोपं आहे. जो यीशु ने बोला वो करना है. जे येशू म्हणतो ते करायचं. पानी डालना है, पानी डालो. पाणी टाकायचं टाकायचं. यीशु ने कहा कि आप पहले धार्मिकता की खोज करो. परमेश्वर म्हटला की तुम्ही आधी धार्मिकतेचं झटून शोध घ्या. सब चीजें आपके पास में आणि आएगी. सर्व गोष्टी तुमच्या मागे धावत उन्होंने येतील. वही किया जो यीशु ने बोला. त्यांनी तेच केलं जे येशू म्हटला. और क्या हुआ? आणि काय झालं? पानी को उन लोगों ने बदलते हुए देखा. पाण्याला लोकांनी बदलताना पाहिलं. ये सामर्थ वाली बात नहीं है. ही सामर्थ्यवाली गोष्ट नाही का हो? आमेन. आमेन. ये सामर्थ वाली बात नहीं है. ही सामर्थ्याची गोष्ट नाही का? आपके जीवन में भी परमेश्वर आपको समृद्ध बनाने के लिए अद्भुत बातें करेगा. आणि तुमच्या जीवनामध्ये समृद्ध करण्यासाठी परमेश्वर अशा अद्भुत गोष्टी करेल. पानी का द्राक्षरस बना देगा. पाण्याचा द्राक्षरस बनवेल. अरे मैं फिर से बोलता हूँ, मसीह लोगों को कष्ट करने की जरूरत नहीं है. मी पुन्हा सांगतो, ख्रिस्ती लोकांना फार कष्ट करायची गरज नाही. आपके पास में हर एक वैभव चारों दिशा से आएगा. सारी बाजूनी तुमच्याकडनं प्रत्येक प्रकारचं वैभव चालत येईल. केव्हा येईल? 2023 पण गेला, 22 पण गेला, केव्हा येईल? तू प्रभु को ढूंढना तो शुरू कर. तू शोधायला तर सुरुवात कर जब प्रभूला. हमने ये हॉल बांध रहे थे हम, जेव्हा आम्ही हा हॉल बांधत होतो 5 पैसा नहीं था. 5 पैसे नव्हते. हमारी फाइनेंस टीम को मालूम है 5 पैसा नहीं था. आणि आमच्या फायनान्स टीमला माहितीये बस पैसे नव्हते. लेना है. पण घ्यायचंय. लेना है. घ्यायचं. खुदा बाबू ऊपर जगह नहीं है. प्रभू वरती जागा नाही. मेरे लोग इधर उधर घूमते रहते गार्डन में, एदेन गार्डन में घूमते रहते. माझे लोक इकडे बागेत फिरत राहतात. एदेन बाग में घूमते. प्रभु इनको देख लेना प्रभु. आणि बागेत हे फिरत राहतात. प्रभू यांच्याकडे पहा. एक जगह अभी भी घूम रहे हैं कुछ लोग, पता नहीं घूम रहे हैं कि नहीं. आता पण कुणी फिरतंय का नाही मला माहित नाही. अब यहाँ पे एक बड़ा हॉल बनेगा जिसमें 2 से 3 हजार लोग बैठ आता सकें. इथं मोठा हॉल बनणार जिथे 2 ते 3 हजार लोक बसतील. मेरा खुदा अद्भुत करता है. प्रभू अद्भुत मेरा करतो. खुदा अद्भुत करता है. माझा प्रभू अद्भुत करतो. तुम्हाला टेंशन नहीं येत? तुम्हाला टेन्शन नाही का येत? नहीं येत. पिता ने बोला टेंशन लेने का, देने का, देने का भी नहीं. पड़ोसी को बोलना टेंशन देने का भी नहीं, लेने का भी नहीं. किसको देने का? बाजू वाले को. किसने बोला टेंशन दे दो? कोण म्हटलं की तुमचं टेन्शन द्या? जोर से पढ़ना. फिर 1 मिनट से बदलो. किस
यीशु ने बोला टेंशन किसको दो? यीशु ने क्या बोला? टेंशन तो किसको देने का? और अपन क्या करने का? आराम से जीवन जीने का। इसका मतलब काम धंधा छोड़ के घर पे मत बैठो। याचा अर्थ काम धंदा सोडून घरात नाही बसायचं. वो अगले सेशन में लेंगे, काम धंधा जो छोड़ने वाले हैं उसको हमेशा गरीबी रहने वाला. आणि ते पुढच्या सेशन मध्ये 17 मध्ये घेणार आहे की जो काम धंदा सोडून बसतो तो नेहमी गरीबच राहतो. खुदा उसको साथ देगा प्रभु त्याला साथ देईल जो काम करता है जो काम करतो और काम करते प्रभु को प्रथम स्थान देता है. आणि काम करत परमेश्वराला प्रथम स्थानी उसका ठेवतो. राज्य हमेशा टिका रहेगा. त्याचं राज्य नेहमी टिकेल. बाइबल कहती है ये अद्भुत काम इसने देखा आणि बायबल सांगते याने अद्भुत कामं और पाहिली ये दाऊद को भी मालूम था. आणि हे दाविदालाही माहित होतं. इसलिए दाऊद कहता है उसके भजन में 34 अध्याय 8 से 10 वचन आणि में म्हणून स्तोत्र संहिता मध्ये 34:8-10 मध्ये दावीद वो सांगतो. कहता है जवान सिंहों को घटी होगी, तो म्हणतो तरुण सिंहांना वाण वो पडेल, भूखे भी रहेंगे ते उपाशी राहतील, लेकिन मेरे यहोवा के खोजियों को कभी भी भली वस्तु की घटी नहीं होगी. पण माझ्या यहोवाच्या झटून शोध घेणाऱ्या व्यक्तीला कुठल्याच चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आमेन. हम पे प्रभु समृद्ध बनाना चाहता है. प्रभू आम्हाला समृद्ध बनवू इच्छितो. पहली बात पहिली गोष्ट हम ये ध्यान में रखना है, आम्हाला लक्षात घ्यायची हमारी समृद्धि ये प्रभु के अनुग्रह से. आमची जी समृद्धी आहे ती देवाच्या कृपेमुळे आहे. दूसरी बात दुसरी गोष्ट हम प्रभु को प्रथम स्थान देना है, आम्ही परमेश्वराला प्रथम स्थानी ठेवावं. वहां से उसकी समृद्धि आती है. तिथूनच समृद्धी आहे. और हम जब अपने प्रभु को हमेशा प्रथम स्थान देना है. परमेश्वराला नेहमी प्रथम स्थानी हम ठेवायचं. हमेशा अपने यीशु को प्रथम स्थान रखकर अपने जीवन को आगे बढ़ाना आणि है. येशूला प्रथम स्थानी ठेवूनच आपलं जीवन जगायचं. तब हम जाके सफल आणि बनेंगे. तेव्हा कुठे जाऊन आम्ही यशस्वी होऊ. बहुत सारी बातें हम अगली बार देखेंगे. बऱ्याचशा आणखी गोष्टी आहेत ज्या आम्ही पुढच्या वेळेला पाहणार आहोत. जाते जाते एक बात और कहना आणि चाहता हूं. जाता एक गोष्ट आणखी सांगेन. समृद्ध होना चाहते हैं, समृद्ध व्हायचंय, संगति ठीक से रखना. चांगली सहभागिता ठेवा. ये संगति एक तो गरीब बनाएगी नहीं तो धनवान बनाएगी. ही सहभागिताच आहे, एकतर गरीब बनवेल किंवा धनवान बनवेल. मटका खेलने वाले कोई अमीर नहीं होता. मटका खेळणारे कोणी श्रीमंत नसतात. जुआ खेलने वाले कोई अमीर नहीं होता. जुगार खेळणारे कोणी श्रीमंत होत नाही. अगर मटके खेलने से अमीर बनते या जुआ खेलने से अमीर बनते तो सब वही आज अंबानी और अदानी के लाइन में बैठ जाते. आणि आज मटका आणि जुगार खेळून जर श्रीमंत होता आला असतं तर ते सर्वजण अदानी अंबानीच्या शेजारी बसले असते. जुआ खेलने वाले का दोस्त अगर उसका दोस्त रहा तो वो भी गरीबी की अवस्था में रहेगा. आणि जुगार खेळणाऱ्याबरोबर जर दोस्ती केली, मित्रता केली तर तोही गरीब होणार. मटका खेलने वाले के साथ में मटका खेलेगा तो गरीबी होगा. मटका खेळणाऱ्याबरोबर मटका खेळला तर तो गरीबच होणार. मुझे पता नहीं मटका खेलना क्या था. मटका लेके खेलते क्या ऐसे? मला नाही माहिती की मटका कसं खेळतात. लॉटरी खेलने वाला अमीर देखा कभी? लॉटरी खेळणारा कधी श्रीमंत पाहिला का? गरीबी है. गरीब आहे. उसकी संगति में रहोगे तो आप भी लॉटरी खेलना सीख जाएंगे. आणि त्याच्या सहभागितेत राहाल तर तुम्ही लॉटरी खेळायला शिकाल. जिसकी संगति में रहेंगे एक तो वो गरीब बनाएगी या श्रीमंत बनाएगी. ज्याच्या सहभागितेमध्ये राहाल एक तर श्रीमंत करेल किंवा गरीब करेल. लूत अब्राहम के साथ में था. लोट अब्रामासोबत उसकी होता, संगति में था. त्याच्या सहभागितेत बाइबल होता. कहती है अब्राहम की संगति में जब तक वो था खुदा बाप ने उसको समृद्ध आणि बनाया. बायबल असं सांगतं जोपर्यंत अब्रामाच्या सहभागितेमध्ये होता लोटाला परमेश्वरानं समृद्ध केलं. उत्पत्ति 13:5 के अंदर. उत्पत्ती 13:5 मध्ये. जब तक लाबान याकूब का ससुर जब तक याकूब के साथ में था तब तक लाबान ये समृद्ध बना. आणि लाबान जोपर्यंत याकोबासोबत संगतीमध्ये होता तोपर्यंत लाबान समृद्ध होता. उत्पत्ति 30:27 वचन. उत्पत्ती 30:27. पोतीफर ये अमीर आदमी था लेकिन उसने यूसुफ को देखा. पोटीफर हा श्रीमंत व्यक्ती होता आणि त्याने योसेफाला और जब पाहिलं. यूसुफ को देखा आणि जेव्हा योसेफाला पाहिलं पोतीफर की सब चीजें आप बढ़ने लगी. पोटीफराच्या सर्व गोष्टी आपोआप वाढत बाइबल गेल्या. कहती है बायबल सांगतो योसेफ के साथ में पोतीफर के साथ में योसेफ नहीं था, योसेफ के साथ में पोतीफर था. पोटीफरासोबत योसेफ नव्हता, योसेफासोबत पोटीफर और होता. जब उसके साथ में था आणि जेव्हा तो त्याच्या सोबत बाइबल कहती है पोतीफर समृद्ध बना. बायबल असं सांगतं की पोटीफर समृद्ध होत गेला. उत्पत्ति 39:5-6 वचन. उत्पत्ती 39:5-6 जिसकी संगति में रहोगे ज्याच्या संगतीमध्ये राहाल वो आपको समृद्ध बनाएगी. ते तुम्हाला समृद्ध ये आपको करेल नीचे खींचेगी. या किंवा तुम्हाला खाली खेचेल. कुरकुर करने वालों के साथ में रहेंगे तो कुरकुरे खाएंगे. कुरकुर करणाऱ्यांसोबत राहाल तर कुरकुरेच खात बसाल. मैं ऐसी संगति नहीं करता. मी अशी संगती नाही मुझे करत. मालूम है ये हमेशा कुरकुर करने वाला है, इसका संगति छोड़ दो नहीं मैं भी कुरकुर वाला बन जाऊंगा. आणि मला माहिती हा नेहमी कुरकुरणारा आहे, मी त्याची संगती नाही बसत नाही तर मी कुरकुरणारा होईल. हमेशा झगड़े करने वाले आदमी के साथ में रहेंगे तो क्या होगा? आणि नेहमी भांडणं करणाऱ्या व्यक्तीवर राहाल तर काय होईल?
उसका असर अभिषेक आएगा कि नहीं? त्याचा अभिषेक येईल का नाही? क्रोध करने वाले व्यक्ति के साथ में रहेंगे तो क्या होगा? रागावणाऱ्या व्यक्तीसोबत राहाल तर काय होणार आहे? चिड़चिड़ करेगा, हमेशा गुस्सा करेगा, नेहमी चिडचिड आणि राग येईल. उसका अभिषेक आएगा. त्याचा अभिषेक येईल. जिसकी संगति करोगे ज्याची संगती कराल उसके साथ बनेंगे. तसंच तुम्ही व्हाल. प्रभु की संगति करेंगे, प्रभूची संगती उसके कराल, लोगों की संगति त्याच्या करेंगे. लोकांची संगती कोई कराल. ताकत नहीं जो आपको समृद्धि बनने से रोक सके. कुठलीच ताकद नाही जी तुम्हाला समृद्ध होण्यापासून रोकेल. बुद्धिमानों की संगति करोगे, बुद्धिमानांची संगती करा बुद्धिमान तर बनेंगे. बुद्धिमान व्हाल. नीति वचन 13:20. नीतिवचन नीतिसूत्र 13:20. आमेन. हम किसकी संगति कर रहे हैं आज? आता तुम्ही कोणाची संगती करत एक तो आहात? समृद्ध बनाएंगे एक तर समृद्ध बनवा या निर्धन बनाएंगे. किंवा निर्धन बना. समृद्ध प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो. तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो पित्या. समृद्धी ही पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही प्रभू. समृद्धी ही तुझ्याकडून आहे प्रभू. आम्ही आमचे नेत्र तुझ्याकडे लावतो प्रभूजी. आमची दृष्टी आम्ही तुझ्या पर्वतांकडे लावतो प्रभूजी. आम्हाला सहाय्य कुठून येते तर तू जो आमचा निर्माण करता परमेश्वर, तुझपासून आम्हाला सहाय्य येते प्रभू. आजपर्यंत जर प्रभूजी आम्ही आमच्या शक्तीवर, आमच्या बळावर, आमच्या बुद्धीवर अवलंबून असू प्रभू, आज प्रभू तू आम्हाला क्षमा कर प्रभूजी. कारण की जे काही समृद्धी, जे काही आशीर्वाद, जे काही आरोग्य परमेश्वरा तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू, हे केवळ तुझ्या कृपेमुळे आहे प्रभूजी. तुझ्या कृपेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही माझ्या देवा. हो प्रभूजी, तुझं वचन सांगतं की तू दरिद्री झाला याकरता की आम्ही धनवान असावं प्रभू. हो प्रभूजी, तू आम्हाला गरिबीमध्ये नाही तर समृद्धीमध्ये पाहू इच्छितो प्रभूजी. बापा, या जर समृद्धीला आम्ही नकारात्मक बोलत असू, आम्ही परमेश्वरा त्याचा नकार करत असू तर प्रभू तू आम्हाला क्षमा कर प्रभू. आम्ही नव्यानं तुझ्या हातामध्ये समर्पित होतो आणि म्हणतो प्रभू की आम्ही जीवनभर तुझा शोध घेणारे हो प्रभू. आम्ही जीवनभर तुला प्रथम स्थानी ठेवणारा असू प्रभू. आणि त्यावेळेला झोपेतही पुरवण्यास समर्थ तू आमचा परमेश्वर आहे पित्या. आणि तू देतोस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान, सर्व सन्मान, सर्व गौरव केवळ तुला आणि तुलाच देत प्रभू. प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.